बारामती शहरात विमानतळासारखं भव्य तसंच अत्याधुनिक आणि सुसज्ज बस स्थानक उभारण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचं आज उद्घाटन होते। सुमारे 50 कोटी रुपये खर्चून याची उभारणी करण्यात आली। तब्बल 6 एकरातील या जागेत प्रवाशांसाठी अनेक सुखसुविधा देण्यात आल्यात। परदेश दौऱ्यानंतर राहुल गांधी आज भारतात परतणार आहेत। त्यामुळे आजपासून राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेतही सहभागी होणार आहेत। आज राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा राजस्थानात आहे। अखेर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करतायत। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। 4 मार्चला नागपुरात भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत राणा यांचा भाजप प्रवेश होणार आहे। अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा कमळ चिन्हावर निवडणूक लढणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सुप्रिया सुळेने आपली स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे। सुप्रिया सुळेने तुतारी चिन्हासह स्वतःच्या नावाचं स्टेटस ठेवले। सुप्रिया सुळेंकडून बारामती लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी पुण्यात भोर तालुक्यामध्ये काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव यांची आणि कुटुंबियांची भेट घेतली। यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले। अनंतराव हे 6 वेळा काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आलेत, तर त्यांचे पुत्र भोरचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे सलग 3 वेळा काँग्रेसचे आमदार आहेत। महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची 5 किंवा 6 मार्चला बैठक होणार आहे। या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील। यात जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरणार आहे।